स्वप्न आपण सगळेच जण बघत असतो. तसंच स्वप्न आपल्या कंपनीचं पण असतं. पण कंपनीचं जे स्वप्न असतं त्याच्यामध्ये एक फरक असतो. या स्वप्नाला एक डेडलाईन असते, एक तारीख असते. ही तारीख जर असेल तर त्या स्वप्नाला म्हणतात विजन. तर असंच विजन एका कंपनीने बघितलं आहे आणि त्या कंपनीचा एक विजन टू व्हिक्ट्री विथ देअर व्हॅल्यूज अँड TLC लर्निंग हा प्रवास आपल्याला इथे बघायचा आहे. आणि हा प्रवास आपल्याशी शेअर करायला येत आहे संगमनेरवरून टीम विजया ॲग्रो इंडस्ट्रीज. टाळ्यांच्या गडगडात त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मित्रांनो, मी रुशाली मार्केटिंग डिपार्टमेंटमधनं. आम्ही आज येथे विजय ॲग्रो इंडस्ट्रीजला रिप्रेझेंट करण्यासाठी आलो आहोत. विजय ॲग्रो इंडस्ट्रीज रेसिड्यू फ्री म्हणजेच विषारी अवशेषमुक्त शेतमाल निर्मितीसाठी लागणाऱ्या जैविक आणि सेंद्रिय उत्पादनांची निर्मिती करते, जे की पूर्णपणे सरकारमान्य आणि ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे. विजय ॲग्रो इंडस्ट्रीजचा प्रवास हा 2007 साली 5 लोकांपासून चालू झाला. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमधील 350 डीलर्समार्फत आम्ही आमच्या उत्पादनांची सेवा शेतकऱ्यांना पुरवतो. तसेच B2B या सेगमेंटमध्ये व्हाईट लेबलमध्ये देखील आम्ही आमची उत्पादने तयार करून देतो बरं का. तर बघा मित्रांनो, आज आमच्या या कंपनीमध्ये आज आपण बघणार आहोत विजन, मिशन, पर्पज आणि कोर व्हॅल्यू यांची क्लॅरिटी नसतानाची परिस्थिती. बघूया HR आणि CO मधील संवाद. मॅडम, प्रत्येक फंक्शनमध्ये अडचण येत आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशनचा अभाव पडत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत आहे. आज होणाऱ्या ऑडिटमध्ये नक्कीच काहीतरी ठोस मिळाली पाहिजे. हो सर. यानंतर ऑडिटरची एंट्री होते. वेलकम सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. सर, हाव इज प्रोग्रेस? नॉट सो वेल सर, इट्स गोइंग ऑन. ओके. आणि इयर ऑन इयर ग्रोथ काय आहे? हार्डली 10 to 12%. बॉटम लाईन इज नॉट इन्क्रीजिंग, इन फॅक्ट जस्ट गोइंग डाऊन. ओके. आणि HR मॅम, ॲट्रिशन पर्सेंटेज किती आहे? सर 40 ते 50% आहे. लोक फक्त शिकायलाच आमच्या कंपनीमध्ये येतात असं वाटतं, पण ते फार काळ काही टिकत नाहीत. त्यांना कंपनीबद्दल, कामाबद्दल आपुलकी आहे असं अजिबात वाटत नाही. ओके, गॉट इट. लेट्स टेक अराउंड इन अ कंपनी. यस ओके, सर. सर हे आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे HOD आहेत. आपण इथून सुरुवात करू. ओके. गुड मॉर्निंग सर, मी शुभम, क्वालिटी डिपार्टमेंट. गुड मॉर्निंग शुभम. शुभम, तुमच्या कंपनीचे विजन काय आहे? सर विजन, आमचं एकच विजन आहे सर, महिन्याच्या 7 तारखेला पगार मिळाला पाहिजे, हेच आमचं विजन आहे सर. गुड मॉर्निंग सर, मी काजल, रिलेशनशिप मॅनेजर. आवाज. ओके. गुड मॉर्निंग काजल मॅम. काजल मॅम, तुम्ही कामामध्ये कोणते कोर व्हॅल्यूज जपतात? सर व्हॅल्यू आणि प्राईस ही प्रोडक्टची असते. तसं पण मी सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करते. हे तर प्रोडक्शन आणि फायनान्सवाल्यांची कामं. माझ्या कामात कसलं आलंय कोर व्हॅल्यू वगैरे? ओके. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. सर मी भाग्यश्री, मार्केटिंग डिपार्टमेंट. भाग्यश्री मॅम, तुमची कंपनी कोणत्या मिशनने काम करते? सर मला तर मोदीजींचं मिशन सिंदूरच माहिती आहे. कंपनीचं कुठलं आलंय मिशन हे तर मी पहिल्यांदाच ऐकते. बरं झालं बाई, माझ्याकडं नाही आले ते. नीड टू मच इम्प्रूव्हमेंट सर. लेट्स डिस्कस इन द कॅबिन. यस सर. सर, कंपनी का उदयाला आली? आपण कंपनीत का आहोत? कंपनी कुणासाठी, काय आणि कसे काम करते याबद्दल काही क्लॅरिटी नाही. आणि स्पेशली HR मॅम, तुम्हाला यावर फार काम करावं लागेल. माझं एक सजेशन आहे सर, तुम्ही TLC जॉईन करा. तिथे तुम्हाला फार चांगले इनपुट्स मिळतील. तुमची प्रोडक्ट लाईन चांगली आहे, पण व्हिजन, मिशन, कोर व्हॅल्यूज आणि पर्पज ही सक्सेस होण्याची एक स्ट्रॅटेजी आहे आणि मला तुमच्या कंपनीमध्ये ती मिसिंग दिसत आहे. ओके सर, थँक यू सो मच सर फॉर युअर व्हॅल्युएबल इनपुट्स. आय विल डेफिनेटली जॉईन TLC. ओके सर, ऑल द बेस्ट सर. ऑल द बेस्ट मॅम. थँक्यू सर. बघितलं मित्रांनो, इथं 7 तारखेचा पगार हाच यांचं विजन बनलंय. आणि आपण हे काम का करतो, कुणासाठी करतो, कशासाठी करतो याबद्दल टीममध्ये 0 क्लॅरिटी. पण ऑडिटरने यांना सजेशन तर दिलं TLC जॉईन करा.
बघू TLC जॉईन केल्यानंतर 3 वर्षांनंतर त्यांच्या कंपनी आणि त्यांच्या एम्प्लॉईमध्ये काय बदल झाला ते. हा आहे त्यांच्या मॉर्निंग मीटिंगचा सीन. विजया ॲग्रो इंडस्ट्रीज ही एक शक्ती स्वरूप आहे. आम्हाला या शक्तीमुळे शेतकऱ्यांची सेवा करण्याची अनंत शक्ती प्राप्त झाली आहे. ती सदैव आमच्या सोबत आहे, ती आमच्यात वास करते. आम्ही या शक्तीला सदैव जागृत ठेवतो. या शक्तीने आमच्या आयुष्यातील संघर्ष संपून अपेक्षित यश प्राप्त करण्यात सहजता निर्माण केली आहे. विजया शक्तीने आम्हाला नैतिकता, शब्दाची बांधिलकी, ज्ञान, शेतकऱ्यांच्या प्रगतीची प्रबळ इच्छा, नम्रता या गोष्टींनी समृद्ध केले आहे. या शक्तीने आम्हाला धनधान्य, ऐश्वर्य आणि चांगल्या गोष्टीने समृद्ध केले आहे. विजया शक्तीने 1 करोड शेतकऱ्यांची प्रगती साध्य करण्यासाठी व शेतमालाचा दर्जा सुधारण्यासाठी उत्प्रेरक म्हणून शेतकऱ्यांसाठी अपेक्षित यश प्राप्त करण्यात सहजता निर्माण केली आहे. विषारी अवशेषमुक्त शेतमाल निर्मितीच्या ध्यासपूर्तीसाठी विजया शक्ती आम्हाला सदैव प्रोत्साहित करते. ही शक्ती प्रत्येक परिस्थितीत निसर्गाचे व लोकांच्या आरोग्याचे पालनपोषण करते. ही शक्ती प्रत्येक परिस्थितीत संरक्षण करते, प्रत्येक संकटातून वाचवते आणि सहज सोडवते. आमच्या सर्व समस्यांवर मार्ग दाखवते, उपाय सुचवते. ही विजया शक्ती आमच्यात सदैव जागृत राहील, सदैव जागृत राहील. गुड मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग मीटिंग स्टार्ट करा. सागर सर, किसान कृषी सेवा केंद्र राहुरी येथे 10 टन ऑर्गोस्ट्रॉंग डिलिव्हरी करण्याची कमिटमेंट आहे माझी. त्यांना ऑर्डर आज वेळेत जाऊ द्या. आपली ऑर्डर फेल होता कामा नये. यस मॅम. शुभम सर, आज 1 टाइम 500 लिटर PBTचे प्रोडक्शन विथ डिस्पॅच आहे. मॅडम, PBT 500 लिटरची प्रोडक्शन लाईन रेडी आहे, फक्त QC चेकिंग बाकी आहे, त्यात वेळ जाईल. तुम्ही सांगत असाल तर आहे तसं पॅकिंग करू का? नाही नाही, कदापि शक्य नाही. आपल्याला पहिल्यांदा क्वालिटी प्रोसेस फॉलो करूनच प्रोडक्ट पॅकिंग करायचे आहेत. यात मला कुठलेही एक्सक्यूज चालणार नाहीत. आपण इथिक्स पाळत आलो म्हणून तर गेली 17 वर्ष आपण टिकून आहोत. आणि नुसते टिकून नाही बरं का सर, आपण प्रगती देखील करत आहोत. त्यामुळे आधी क्वालिटी चेकिंग अँड देन प्रोडक्ट पॅकिंग. ओके? नक्कीच मॅडम. मॅडम, मला 3 वर्षापूर्वी एका ऑडिट दरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्या कंपनीचं विजन काय आहे. त्यावेळेस मी सांगू शकलो नव्हतो कारण मला तितकी ग्रॅव्हिटी नव्हती. पण आज आपण ज्या पद्धतीने काम करतोय हे बघून मी नक्कीच सांगू शकतो की 1 करोड शेतकऱ्यांची प्रगती साध्य करण्यासाठी व शेतमालाचा दर्जा उंचावण्यासाठी विजय ॲग्रो एक उत्प्रेरक म्हणून कार्य करत आहे. व्हेरी गुड शुभम सर. सर, मला काल B2Bचा मेल मिळाला. गुजरातच्या ऑर्डर डिले होत आहेत, त्यावर काहीतरी सोल्युशन काढा. येस मॅम. ॲज पर कमिटमेंटनुसार बाकीच्या ऑर्डर तर वेळेवर डिलर होतात. गुजरात डिव्हिजनचा नेमकी काय प्रॉब्लेम आहे मी ते चेक करतो आणि त्याचे RCA पण करतो आणि त्याच्यावर नक्कीच सोल्युशन काढतो. आणि मॅडम हा पार्टीशी पण बोलून घेतो. ओके. भाग्यश्री मॅडम, तुमचं काय आहे आजचं कामाचं प्लॅनिंग? मॅम, सोलापूर डिव्हिजनमध्ये बेसल डोस चालू आहे, तर मी तिकडे ऑर्गोस्ट्रॉंग फोकस करणार आहे. ओके. तसं ACMशी बोलणं झालंय का तुमचं? हो मॅम. मॅम, मला कस्टमर फीडबॅक शेअर करायचा होता, तर मी बोलू का? शुअर. मॅम, काल मला माझ्या कस्टमरचा कॉल आला होता. त्यांच्या डाळिंबाला हायस्ट रेट मिळाले त्याबद्दल. त्यांनी आपली टोटल प्रोडक्ट रेंज त्यांच्या प्लॉटमध्ये यूज केली. त्याचे त्यांना अप्रतिम रिझल्ट देखील मिळाले. विशेष म्हणजे त्यांचं आणि माझं प्रोडक्ट वापरासंदर्भात वारंवार बोलणं देखील होत होतं. खूप खुश होते ते आपल्या प्रोडक्ट क्वालिटीवर. वाव, अमेझिंग न्यूज भाग्यश्री मॅम. अँड स्पेशल ॲप्रिशिएट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट फॉर दिस न्यूज. थँक्यू मॅडम. मॅम, खऱ्या अर्थाने शेतमालाचा दर्जा उंचावण्यासाठी चांगल्या दर्जाची सेंद्रिय उत्पादने पुरवून शेतकऱ्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व एकात्मिक कीड व्यवस्थापन या संकल्पनेसाठी प्रोत्साहित करून आपण निसर्गाचे व लोकांच्या आरोग्याचे पालन पोषण करतो. या आपल्या मिशनचा मला अभिमान आहे. भाग्यश्री मॅम, याच पॅशनने जर आपण काम करत राहिलो तर 10x ग्रोथ लांब नाही टीम. बघितलं मित्रांनो, टीम विजयाची क्लॅरिटी. या क्लॅरिटीची सुरुवात होते आमच्या रोजच्या मॉर्निंग मीटिंगच्या प्रार्थनेपासून. ही प्रार्थना आमच्यासाठी फक्त औपचारिकता नाही, तर आमचे विजन, मिशन, पर्पज आणि कोर व्हॅल्यूज आपण काम करण्याचे प्रतिबिंब आहेत.
याच क्लॅरिटीमुळे कंपनीचा टर्नओव्हर आज 3.5 कोटीवरून 15 कोटी इतका पोहोचला. तसेच इयर ऑन इयर ग्रोथ ही 35 ते 40% पोहोचली. कंपनीची स्ट्रेंथ 5 लोकांपासून 90+ कर्मचाऱ्यांपर्यंत गेली. आणि तसेच आम्ही महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये स्ट्रॉंग असं डीलर नेटवर्क देखील तयार करू शकलो. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, त्याचप्रमाणे CEO आणि मॅडमने आम्हाला विजन मिशनची गीता दिली. गेली 17 वर्षापासून उत्पादन सेवेबरोबरच मानवी आरोग्य, पर्यावरण, मृदा संवर्धन इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींबाबत जनजागृती घडवण्याचं काम विजया ॲग्रो अविरतपणे करत आहे. हेतू काय? विषमुक्त शेतमाल निर्मिती, विषमुक्त शेतमाल निर्मिती. तर मग मित्रांनो, या स्वदेशी उत्पादनांच्या विषमुक्त शेती प्रवाहात तुम्हाला आमच्यासोबत यायला आवडेल का? हो, नक्कीच. चला एकत्र मिळून भूमातेला वाचूया. एकत्र मिळून भूमातेला वाचूया. विषमुक्त पिकूया. विषमुक्त पिकूया. धन्यवाद TLC. धन्यवाद. धन्यवाद टीम विजया ॲग्रो. विषमुक्त अन्न पिकवूया ही जी टॅगलाईन आहे यांची, ही खरंच खूप प्रेरणा देणारी आहे. मी आमंत्रित करू इच्छितो या विजया ॲग्रो इंडस्ट्रीजचे फाउंडर श्री विवेक रोहकले यांना. विवेकजी या. खूपच छान. शहरी एक संगमनेरी म्हणतात ते तुमच्या प्रेझेंटेशनमधून तुम्ही दाखवून दिलं आम्हाला. थँक्यू सर. आता तुम्ही जे काही इथे सादर केलं आहे ते बघून आम्हाला सगळ्यांना पण विजन मिशन आणि व्हॅल्यूज याच्यावर परत एकदा काम करायची इच्छा झाली आहे की नाही? आवाज नाही आला. ठीक आहे. विवेकजी, काही प्रश्न आलेत. तुमच्या कंपनीचं विजन एकदा परत सांगा आणि त्या विजनचा तुमच्या कंपनीमध्ये नवीन टॅलेंट आकर्षित करण्यासाठी कसा उपयोग होतो हे आम्हाला जरा सांगा. To achieve the progress of 1 crore farmers and quality of agro products along with the catalytic performance of Vijay Agro Industries, हे आमच्या कंपनीचं विजन आहे सर. आणि या विजनला उद्देशूनच आम्ही एक रेफरल पॉलिसी तयार केली आणि या रेफरल पॉलिसीला लोक अलाईन असल्यामुळे चांगलं मनुष्यबळ देखील आम्हाला मिळत आहे. आणि सर, याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गोदरेज कंपनीसारख्या जवळपास 26 वर्ष अनुभव असणारे एक व्यक्ती आमच्याकडे जॉईन झाले आणि ते आमची 42 जणांची सेल्स अँड मार्केटिंग टीम हँडल करतायत. याच पद्धतीने आम्ही आणि आमची संपूर्ण टीम विजन बघतो. ग्रेट, सिम्पली ग्रेट. कंपनीच्या मिशनचा तुमच्या टीममध्ये डे टू डे कामात कसा उपयोग केला जातो? सर, शेतमालाचा दर्जा उंचावण्यासाठी उच्च दर्जाची सेंद्रिय व जैविक उत्पादने आम्ही शेतकऱ्यांना पुरवतो आणि यासोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या संकल्पना देखील शेतकऱ्यांपर्यंत रुजवतो. याच संकल्पनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी करण्यास मदत होते. याचसोबत पर्यावरण वाचवण्यासाठी, मातीचे आरोग्य वाचवण्यासाठी 5 डिसेंबर जागतिक मृदा दिना दिवशी आमचे फील्ड एक्झिक्युटिव्ह विविध गावोगावी कृषी मेळावे अरेंज करतात. या कृषी मेळाव्यांच्या माध्यमातून जमिनीला किंवा मातीला वाचवण्यासाठीचे जागरूकता निर्माण केली जाते. यासोबतच मधुमक्षिका दिन, पर्यावरण दिन असे देखील भरपूर सारे पर्यावरणाला वाचवण्यासाठीचे डे साजरे करतो सर. बरोबर. CSR ॲक्टिव्हिटीज बऱ्याच करता तुम्ही. एक शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या कंपनीच्या व्हॅल्यूज काय आहेत आणि त्याचा डे टू डे कामात कसा उपयोग केला जातो? नैतिकता, शब्दाची बांधिलकी, ज्ञान, शेतकऱ्यांच्या प्रगतीची प्रबळ इच्छा आणि नम्रता ह्या आमच्या व्हॅल्यूत आहे सर. आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये मी असल्यामुळे माझी पहिली व्हॅल्यू असते सर की ऑर्डर वेळेत गेली पाहिजे. ती कमिटमेंट असते सर माझ्याकडे. आणि ज्यावेळेस आम्ही ही कमिटमेंट पूर्ण करतो, ऑल लेडीज स्टाफ आहे सर आमचा, तर रात्री ज्यावेळेस ऑर्डर फ्लो जास्त असतो त्यावेळेस आम्ही नाईटला सुद्धा प्रोडक्शन करून किंवा सकाळी लवकर येऊन आम्ही त्या ऑर्डर फ्लो किंवा ऑर्डर वेळेत पोहोचवत असतो सर. आणि दुसरंच एक उदाहरण सांगायचं झालं सर तर सांगोल्याचे आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत, त्यांना संध्याकाळी 7 वाजता एका शेतकऱ्याचा फोन आला की तुमच्या आर्गोस्ट्रॉंगमध्ये दगड निघालेत म्हणून. तर मग त्यांनी सांगितलं की मी उद्या सकाळी तुमच्या शेतावर येतो आणि जर दगड आर्गोस्ट्रॉंगमध्ये जर निघाले असतील तर मी आजच राजीनामा देतो म्हणे माझ्या नोकरीचा. तर ते ठरल्याप्रमाणे सकाळी 7 वाजता त्यांच्या शेतावर पोहोचले. जाताना त्यांनी शेजारीची शेतकऱ्याला आर्गोस्ट्रॉंगची त्याच बॅच नंबरची गोणी दिलेली होती. मग ती गोणी ते बरोबर घेऊन गेले आणि त्याला ती पण खोलून दाखवली आणि त्याची गोणी चेक केली तर त्याच्या शेतातले दगड त्या आर्गोस्ट्रॉंगमध्ये सापडले सर. म्हणजे आम्ही इतक्या फॅशनने, इतक्या
कमिटमेंटनी आम्ही काम करतो. आणि अजून एक उदाहरण सर, आमचा स्टाफ ऑफिस स्टाफ आहे, तर त्याला एका कन्सल्टंटने ब्रीफ द्यायचा प्रयत्न केला, तर त्यांनी तो साप नाकारला सर. का नाकारला? त्याच्यात ती हिंमत का आली? कारण आम्ही इथिक्स पाळतो सर, आम्ही इथिक्स जपतो, म्हणून त्याला ती हिंमत आली सर. थँक्यू सर. ग्रेट. अशी इंटिग्रिटी असलेली माणसं आपल्याला पण मिळावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण तुमच्या इथे ते प्रत्यक्षात आहे हे ऐकून खूप आनंद वाटला. थँक्यू टीम विजय ॲग्रो इंडस्ट्रीज. थँक्यू सर.